अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नारदाने एकदा श्रीकृष्णांना विचारले, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर कृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले? देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारले, तुझे कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे ते आपले भाऊ, बहीण, बायको, मुले, नातेवाईक तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत. परंतु ज्याने जग निर्माण केले त्याला मात्र विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे. हा परमार्थ होईल का? तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवासाठी मनाचे दार उघडा. म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे या भावनेने देव आपलासा केला जाईल. आपण कुठेही गेलो तरी आपल्या देवाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती वाटणार नाही. देवाला बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्यच नाही. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काहीजण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? असे कधीही होणे शक्य नाही. तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्यानं तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा पण त्यातील आसक्ती सोडा म्हणजे झाले. आपल्या सर्वांना जड भरताची गोष्ट माहीतच आहे. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच. तर हरिण काय आणि माणसे काय? आसक्तीच्या दृष्टीने दोन्हीही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करावा आणि माझा देव सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना धरावी. भगवंताचे नामस्मरण हा उंबरट्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. श्री स्वामी समर्थ.